नमस्कार गाववाल्यांनो, माझी गुड मॉर्निंग झालेली असा. तर पहिला काय केलं, आज पहिले जे आहेत ना कपडे भिजत घालून इलेले, आंघोळ बिंघोळ झाले आणि पहिले कपडे भिजत घालून इलेले आणि मग हे लादी बिदी पुसान घेतलं. म्हटलं बाहेर पण वाईस पुसान घेऊया. आणि मग हे म्हणायला लागले चाय ठेव म्हणून. मग चाय ठेवलं आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले मी खाऊसाठी आणि ह्यांका पण दिले थोडेसे. तर मग भिजत घालून ॲक्च्युली खाऊचे असतात, पण हे म्हणायला लागले भिजत काय घालू नको, असे सांडून आणत असलंच. तर म्हटलं ठीक आहे झाला. मग थोडेशा ड्रायफ्रूट आणि मी बायक्या कपात जे आहे ना थोडीशी चाय घेतलेले आणि मग हे साखर बंद करूचं ठरवलं, पण साखर काय बंद होतच नाही, पण चाय तरी जराशी तरी होईल. आणि मग हे मी ह्यांनी भाजी आणलेली, सकाळी भाजी मार्केटला गेलेले, तर टोमॅटो ह्यांका सांगितलेलं हानूक, तर सगळा संपलेला. तर मग भाजी सगळी भरून घेतलं, साफ केलं आणि संध्याकाळी मग हे गेला यांच्या काकांचं पोरगं येलेलो, सगळ्या काकांचं पोरगं. तो म्हणायला लागलो वहिनी चल म्हणून खेळायला जाऊया वायस. म्हटलं चल, माझ्या पण अंगाचं आहेत तेवढं व्यायाम होईल म्हणून. तर मग तो आणि मी केलेला खेळा. आणि मग हे संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू केली. लसूण आला मिरची ह्या सगळ्या वाटून घेतल्या, मटण बनवायचं होतं आणि एकीकडे भाकऱ्यांचं पीठ पण मळून घेतलं आणि भाकऱ्यांचं पीठ मळून झालं तर म्हटलं आता पटकन मटण जा ना आता शिजून घेतलेलं. मी पहिला जा ना फास्ट गॅसवर शिट्टी काढून घ्यायची आणि मग हे 10 शिट्टी जे आहेत ना गॅस कमी करून शिट्टी काढून घ्यायचे. मटण जा ना तर चांगला शिजतं आणि लवकर शिजतं, गॅस पण कमी लागतं. आणि मग आला मिरची लसूण जा वाटलेला होता तर पहिला वाटा फोडणीत दिलं आणि कच्चो वास जो हा ना आला लसणाचा तो जाईपर्यंत चांगला परतून घ्यायचा. आला लसूण मिरची कोथिंबीर नाही टाकलेलं, कोथिंबीर नंतर टाकणार होते वरतून. म्हणजे आला मिरची लसूण जा ना तर पहिला चांगला परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हळद आणि धनापूडवर शिजवून घ्यायचा. म्हणजे चांगलं लागतं वाईस मटण, चवीक मस्त लागतं. तुमका जर मसाला टाकूचं असलो फोडण्यात तर टाकू शकताच, पण पहिला हळदीवर शिजून घेतला ना का चव मस्त येतात. आणि मग जे मटण शिजवलेलं होतं ना तर आपण टाकून घेतलं आणि खोबरा तर मी वाटून ठेवलेलं आहे, म्हणजे सुका खोबरा असताना तर वाईस गॅसवर करपवायचा आणि वाटून घ्यायचा. आणि मग एक बटाटो पण टाकलेलं आहे आणि मग जे मटण शिजवलेलं होतं ते आपण टाकलेलं आहे आणि मग झाला मटण तयार. चवीनुसार मीठ टाकून. बाकी तुम्ही सगळे कसे